नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. बघता हो बघा, उद्या 24 ऑक्टोबर गुरुवार. खरं तर उद्या असणारा गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण उद्या ऐन दिवाळीत आलेल्या या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आलेलं आहे. ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं किंवा ज्याही पुष्य नक्षत्रावरती गुरुवार असतो तर तो दिवस आपण गुरुपुष्यामृत योग म्हणून साजरा करतो. हा योग खरं तर सर्वात शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो. शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी असेल, एखादी नवीन गोष्ट घरी आणण्यासाठी असेल, घरात अखंड स्वरूपाने लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी असेल किंवा घरामध्ये सोनं खरेदी करण्यासाठी असेल, हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. हा योग क्वचितच आणि कधीतरीच पाहायला मिळतो. यावर्षी या 24 ऑक्टोबरला म्हणजे उद्या गुरुवारच्या दिवशी हा गुरुपुष्यामृत योग येत आहे. त्यामुळे न चुकता प्रत्येकाला आपल्या घरामध्ये या योगावर काही ना काही सेवा ही नक्कीच करायची आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच योगावर करावायची काही विशेष महत्त्वाची सेवा सांगणार आहे. तसेच या दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला खरेदी करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण योग्य आणि सविस्तर माहिती देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिले नोटिफिकेशन हे तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचेल. सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट बघा, उद्या गुरुवार आहे. गुरुवारी नित्यनियमाप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा माता लक्ष्मीच्या ज्या सेवा करतो ह्या सेवा करायच्या आहेत. सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही अंघोळीला जाल, उद्याचं जे स्नान कराल त्यामध्ये 1 चिमूटभर हळद, 1 चिमूटभर खडं मीठ आणि त्यासोबत तुम्हाला गंगाजल पंचगव्य घालून त्याच पाण्याने स्नान करायचं आहे. यामुळे अभ्यंग स्थळी जे आपण स्नान करतो त्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. यानंतर आपल्याला एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी, थोडंसं दूध, चिमूटभर हळद, अक्षत आणि फुलांच्या पाकळ्या हे सगळं घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. त्याबरोबर उद्या सकाळीच आपल्याला तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. हळद मिश्रित असणारं जे जल असतं हे तुळशीला अर्पण करायचं आहे. याने तुमच्या सौभाग्यात वाढ होईल, तुमचा दुर्भाग्य बदलेल, घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील आणि घरावर आलेलं मोठ्यातील मोठं संकट हे टळेल. त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे. तुमच्याकडे जर गोमूत्र नसेल तर एका वाटीमध्ये पाणी घ्या, त्यामध्ये 1 चिमूटभर हळद घाला आणि एका तुळशीच्या पानाने हे हळदीचं पाणी तुम्ही संपूर्ण घरभर शिंपडलं तरीही चालेल. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. नित्यनेमाप्रमाणे सकाळची आपली दिवाबत्ती आणि जी पूजा असते ही करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. बघा, गुरुपुष्यामृत योग हा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी हा योग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. एका प्लेटमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून त्यावरती थोडंसं जल, थोडंसं दूध किंवा पंचामृत असेल तर पंचामृत घालून माता लक्ष्मीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरात ही मूर्ती ठेवून हळदी कुंकू अर्पण करून फुलं आणि अक्षता त्यावर अर्पण करायचे आहेत. लक्ष्मीच्या समोर गोडाचा काहीतरी नैवेद्य, साखर, गूळ, खडी साखर किंवा एखादी बर्फी तुम्हाला उद्या ठेवायची आहे. यासोबत आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल आणि श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावरती कुंकू अर्चन करायचं आहे. कारण गुरुपुष्यामृत योगावरती कुंकू अर्चनाची सेवा ही सर्वात प्रभावी मानली जाते, कारण कुंकू हे लक्ष्मीला विशेष प्रिय मानले जाते. त्यासोबतच आपल्याला
उद्या 21 दिवसांची फुलवातीची सेवाही करायची आहे. आता ती कशी करायची याबद्दल प्रॉपर माहिती मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. पण गुरुपुष्यामृत योगापासून जर 21 दिवस तुम्ही फुलवातींची सेवा सुरू केली तर आयुष्यात कधीही गरिबी राहत नाही, घरात कधीही दारिद्र्य येत नाही. घराची, पतीची आणि मुलांची भरभराट होण्यासाठी ही सेवा सर्वात प्रभावी मानली जाते. त्यासोबत आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या कुलदेवीचीही सेवा करायची आहे. आपली कुलदेवी तुमची जी कोणी असेल, कुलदेवी म्हणजे तुळजाभवानी असेल, कुणाची सप्तशृंगी असेल, कुणाची आई अंबा माता असेल, जी कुठली तुमची कुलदेवी असेल तर तिच्याही काही तुम्हाला विशेष सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशती वाचू शकता किंवा कुलदेवीचा जप करू शकता. कुलदेवीच्या समोर तुम्ही लवंगांचं अर्चन करू शकता. ज्या काही कुलदेवीच्या सेवा तुम्हाला माहिती असतील त्यापैकी एक सेवा जरी तुम्ही उद्याच्या दिवशी केली तरी खूप आहे. आता यासोबत उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला सोनं खरेदी करायचं आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की सोन्याचे भाव हे खूप वाढलेले आहेत आणि सोनं हे आवाक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे प्रत्येकाला सोनं खरेदी करणं हे शक्य नाही. आता जे लोक सोनं खरेदी करणार नाही त्यांना मी सोन्यापेक्षाही मौल्यवान असणाऱ्या काही वस्तू सांगणार आहे. यापैकी एक जरी वस्तू तुम्ही घरी आणली तरी खूप आहे, अगदी सोन्यापेक्षाही खूप मोठा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला एक तुरटीचा खडा आपल्या घरात आणायचा आहे. तुरटी ही लक्ष्मी स्वरूप आहे. तुरटी ही माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी आहे, घरात सकारात्मकता आणणारी आहे. घरात खूप दारिद्र्य असेल, घरात खूप गरिबी असेल तर ती नष्ट करण्यासाठी आणि घरात धनाची आवक वाढवण्यासाठी तुरटी ही विशेष महत्त्वाची मानली जाते. फक्त एक तुरटी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. त्यानंतर ही तुरटी माता लक्ष्मीच्या समोर ठेवून त्यावरती कुंकू हळद अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवून ही तुरटी 1-2 ते 3 तासानंतर देवघरातून उचलून लाल फडक्यामध्ये बांधायची आहे आणि ही तुरटी आपल्या तिजोरीत किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगायची आहे. याने नेहमी तुमच्या घराकडे धन खेचलं जाईल, घरात धनाची आवक वाढत जाईल, नेहमी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील. यानंतरची दुसरी गोष्ट आहे कवडी. बघा, कवडी ही 2 ते 3 रुपयाला, फार 5 रुपयाला बाजारात कुठेही तुम्हाला मिळेल. पिवळी किंवा पांढऱ्या रंगाची कवडी आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्या घरी आणायची आहे. या कवडीवरतीही अभिषेक घालून ती सिद्ध करायची आहे. त्यानंतर देवघरामध्ये संपूर्ण उद्या गुरुपुष्यामृत योग संपेपर्यंत ती ठेवून तिला धूप दीप दाखवून नंतर ती लाल फडक्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या पाकिटात ठेवायची आहे. यानेही नेहमी तुमच्या घराकडे धन आकर्षित राहील, तुमच्या घरामध्ये नेहमी पैशांचा ओघ वाढत राहील. कारण कवडी ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते. यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे सिक्का. उद्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला एक चांदीचा सिक्का आपल्या घरी आणायचा आहे. बघा, लक्ष्मीचा जो सिल्वर कॉईन असतो हा कॉईन अगदी जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथे कमी रुपयांत मिळेल किंवा सोनाराचं जे दुकान असतं तिथेही तुम्हाला तो मिळून जाईल. तर हा सिक्का उद्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला घरी आणून तो अभिमंत्रित करायचा आहे. देवघरात हा सिक्का ठेवून त्याच्यावरती जलाभिषेक घालून त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर धूप दीप सगळं काही दाखवून हा सिक्का तुम्हाला अखंड स्वरूपाने आपल्या देवघरात किंवा आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे. यानेही नेहमी तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढती राहील, घराकडे माता लक्ष्मी प्रसन्न राहील. यानंतरची चौथी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमळगट्टा मणी. बघा, कमळाचं बीज ज्याला असं म्हणतो, हे कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल. कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि याचंच एक बीज उद्या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. याला अभिषेक घालून अभिमंत्रित करून तुम्हाला हा मणी अखंड स्वरूपाने देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. जसं देवघरात तुम्ही हा कमळाचा मणी ठेवाल तसं तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होईल, अखंड तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रसन्न राहील. यानंतर पाचवी आणि शेवटची जी गोष्ट आहे ती म्हणजे धने. बघा, धन्यांचा मान हा लक्ष्मीचा असतो, म्हणजे धन्यांना लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. उद्या बाजारातून किंवा कुठल्याही किराणा दुकानातून तुम्हाला थोडेच एक मुठभर धने आपल्या घरी आणायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की ताई घरी धने आहेत तेच घेऊ का? तर नाही, आपल्या घरात खूप सोनं असतं पण तरीही आपण गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी एक कणभर तरी सोनं हे खरेदी करतो. म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी एक मुठभर धने आपल्या घरी आणायचे आहेत. देवघरामध्ये माता लक्ष्मीची पूजा अर्चा झाली
की त्यानंतर हे धने हाताच्या मुठीत घ्यायचे आहेत. या धन्यांच्या वरती थोडंसं कुंकू घालायचं आहे. कुंकवात हे धने लाल करायचे आहेत आणि देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती या धन्यांचं अर्चन करायचं आहे. मुठीतूनच थोडे थोडे धने माता लक्ष्मीवरती अर्पण करायचे आहेत. लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. संपूर्ण धने माता लक्ष्मीवरती अर्पण करून झाले की त्याच्यानंतर हे धने तिथून उचलून एका कापडामध्ये बांधून ते घट्ट पोटली स्वरूप करून आपल्या तिजोरीत, आपल्या देवघरात किंवा आपल्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये ठेवायचे आहेत. जर उद्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही या पद्धतीने हे धने अभिमंत्रित करून आपल्या घरामध्ये ठेवले तर घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही. घरामध्ये कधीही अन्नधान्य कमी पडणार नाही. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. 5 पैकी एक जरी गोष्ट आपल्या घरामध्ये आणली तरी खूप आहे. उद्याच्या दिवशी मद्यपान असेल किंवा काही तामसी आहार असेल किंवा केस धुणं असेल, मांसाहार करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आहेत. कारण उद्याचा योग हा खूप मोठा आहे आणि सर्वात पवित्र आहे. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.